Uh, suppose we have to measure angle AOB. Okay, suppose we have to measure angle AOB. Let's see here. Okay, this one is angle AOB. Suppose we have to measure this angle AOB. Okay, suppose we have to measure this angle AOB. At that time, we have to set the instrument at station O. We have to set the instrument at station O. It is centered and leveled perfectly according to the procedure described in a temporary adjustment. The temporary adjustment, as we know, the temporary adjustment that we have to carry out at the every setup of the instrument. Okay, so when we set up the instrument at O, we will carry out all the temporary adjustment. What comes in a temporary adjustment, that is centering, leveling, focusing of the screw, and the verniers A and B are set to 0 and 180 degree respectively. Okay, then suppose the instrument is initially in the face left position. We have to take the observation in a face left position and face left of face left and face right position. For what purpose? Because instrument might having some error. That error we have to reduce by how to reduce that particular error by taking the average of face left and face right position reading. Okay, so at the first set of the measuring angle, we will keep the instrument as face left position. What is mean by face left position? That the vertical circle of the instrument is on a left side of the observer. Observerच्या लेफ्ट साइडला तुमचा व्हर्टिकल सर्कल ज्याच्यावर आपण व्हर्टिकल अँगल मेजर करतो तो व्हर्टिकल सर्कल इंस्ट्रुमेंटचा ऑब्झर्वेटच्या लेफ्ट साइडला असेल. ठीक आहे. नाउ द लोअर क्लॅम्प इज फिक्स्ड. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इन्स्ट्रुमेंट जे आहे ते इन्स्ट्रुमेंटचं जे आहे ते ए या व्हर्नियर पाशी 0 आणि बी या व्हर्नियर पाशी 180 डिग्री करायचं आहे. तर इन्स्ट्रुमेंटचं जे आपल्याला सेटिंग करायचं आहे 0 आणि 180 डिग्रीला, त्याच्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोअर क्लॅम्प, लोअर प्लेट आणि अप्पर प्लेट ह्या एकमेकांना रिलेटिव्ह जर मूव्ह झाल्या तरच तुमचा अँगल चेंज होतो. म्हणजे तुम्हाला 0 करायचा, 10 करायचा, 20, 100, 80, 200 काहीही करायचंय, जर तुम्हाला अँगल चेंज करायचा, अँगल जर त्याच्यावर काहीतरी हे करायचंय, मार्क करायचंय, ठीक आहे, त्या टायमिंगला तुम्हाला अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट ह्या दोन्ही प्लेट ज्या आहेत त्या एकमेकांना रिलेटिव्हली मूव्ह झाल्या पाहिजे. ठीक आहे. तर ह्या दोन्ही प्लेट मूव्ह कधी होतात, जेव्हा अप्पर क्लॅम्प स्क्रू हा लूज असतो. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा अप्पर क्लॅम्प स्क्रू हा लूज असतो तेव्हाच दोन्ही प्लेट एकमेकांना रिलेटिव्हली मूव्ह होतात आणि तेव्हाच तुम्ही अँगल चेंज करू शकता. ठीक आहे. आणि जेव्हा अप्पर क्लॅम्प स्क्रू टाईट असेल, तेव्हा अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट जी आहे ती रिलेटिव्हली मूव्ह होणार नाही. ठीक आहे, ती रिलेटिव्हली मूव्ह होणार नाही आणि तुम्ही इन्स्ट्रुमेंट जरी मूव्ह केलं, इन्स्ट्रुमेंट त्या केसमध्ये मूव्ह कधी होईल, जेव्हा तुमचं लोअर क्लॅम्प लूज असेल. ठीक आहे, लोअर क्लॅम्प स्क्रू जर लूज असेल आणि इन्स्ट्रुमेंट जर मूव्ह केलं तर इन्स्ट्रुमेंटचा अँगल चेंज होणार नाही. का तर दोन्ही प्लेट ह्या टाईट आहेत. म्हणजे अप्पर क्लॅम्प स्क्रू हा टाईट आहे, त्यामुळे दोन्ही प्लेट ह्या एकमेकांना टाईट आहे. इन्स्ट्रुमेंट जे होते ते खालच्या लेवलला मूव्ह होते. ठीक आहे, तेव्हा अँगल तुमचा चेंज होणार नाही. ठीक आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दोन्हीचे जे टँजंट स्क्रू आहेत, अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रू, ह्याचे जे टँजंट स्क्रू आहेत, दीज आर मीन फॉर द फाईन ऍडजस्टमेंट ऑफ द ऑब्झर्वेशन. ठीक आहे, म्हणजे जे काही रिडिंग तुम्ही जे काही म्हणजे समजा ए या तुम्ही ऑब्जेक्टला जर तुम्ही बायसेट करताय, तर तुम्ही जेव्हा बघत असता तेव्हा ते प्रिसाइजली बायसेट झालेलं नसतं. तर प्रिसाइजली बायसेट करायसाठी म्हणजे जे नॉमिनल इकडं तिकडे जे रिडिंग आहे ते तुम्हाला अक्युरेट करण्यासाठी यू हॅव टू मेक प्रिसाइज ऍडजस्टमेंट. आणि प्रिसाइज ऍडजस्टमेंट हे तुम्ही बाय युझिंग द टँजंट स्क्रू करत असता. ठीक आहे, वरच्या क्लॅम्प स्क्रूला आणि खालच्या क्लॅम्प स्क्रूला, अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रू या दोघांनाही टँजंट स्क्रू हा प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे. नाउ द इन्स्ट्रुमेंट, आता बघा, द लोअर क्लॅम्प, आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इन्स्ट्रुमेंट ए कडे न्यायचं आहे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट ओ पाशी ठेवलाय, ओ पाशी ठेवून आपल्याला ए ला बायसेट करायचं आहे. आणि ए ला जेव्हा बायसेट करू आपण ओ पासून, तेव्हा तुमच्या इन्स्ट्रुमेंटवर ए ला 0 आणि बी ला 180 डिग्री पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे काय आता इन्स्ट्रुमेंट काहीतरी अँगल दाखवते ते तुम्हाला मूव्ह करून तुम्हाला 0 आणि 180 ला आणायचंय. मग काय करायचंय, अँगल तुम्हाला 0 आणि 180 ला आणायचं, म्हणजे अँगल चेंज करून तो 0 आणि 180 ला सेट करायचंय. मग हे कसं करणार, you have to lose the upper clamp screw. Okay, you have to first tight lower clamp screw, lose upper clamp screw, and revolve the instrument till the vernier A reads 0 and vernier B reads 180 degree. Okay, म्हणजे जेव्हा तुमचा वर्नियर ए हा 0 डिग्री दाखवेल तेव्हा टाईट द अप्पर क्लॅम्प स्क्रू. ओके, आता बघा, लोअर क्लॅम्प पण टाईट आहे, अप्पर क्लॅम्प पण टाईट आहे. ठीक आहे, आता तुमचं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते एक्झॅक्टली 0 दाखवत नाहीये, ते आसपासचं रिडिंग दाखवतंय. ठीक आहे, 0च्या
आसपास रिडिंग दाखवते. समजा एक नॉमिनल एरर आहे त्याच्यात, तर तो जो एरर आहे तो तुम्ही कसा रिमूव्ह करणार, तर यू विल रिव्हॉल्व द थिओडोलाइट बाय युझिंग द अप्पर क्लॅम्प स्क्रू प्रिसाइजली. ठीक आहे, अप्पर क्लॅम्प स्क्रूनी नॉमिनल जे 0च्या आसपास होतं ते एक्झॅक्टली 0ला करणार. ठीक आहे, नाउ यू हॅव गेट द व्हर्नियर ए इज 180 डिग्री आणि बी इज 180 डिग्री. ठीक आहे, आता तुमचं इन्स्ट्रुमेंट 0ला सेट झालंय. ठीक आहे, आता तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सेट झाल्यानंतर आता तुम्हाला फोकस करायचा आहे ए ला. म्हणजे जेव्हा तुम्ही ए पाशी ए कडे फोकस केलेला असेल तेव्हा तुमचं रिडिंग 0 डिग्री आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ए ला फोकस करायचा आहे, पण अँगल हा ए ला असताना 0च ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे अँगल चेंज होऊ द्यायचं नाही, पण इन्स्ट्रुमेंट फिरवायचं आहे. मग अँगल चेंज होऊ द्यायचं नाही म्हणजे अप्पर क्लॅम्प हा टाईटच ठेवायचा, लोअर क्लॅम्प लूज करायचा आणि इन्स्ट्रुमेंट रिव्हॉल्व करून ए कडे बायसेक्ट करायचा. ए हा ए पासला रेंजिंग रॉड तुम्ही बायसेक्ट करायचा. When you bisect the ranging rod A by using the after that A ला बायसेक्ट केल्यानंतर टाईट द लोअर क्लॅम्प स्क्रू ऑल्सो. लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट करा आणि बाय युझिंग द लोअर टेंजंट स्क्रू प्रिसाइजली बायसेक्ट द रेंजिंग रॉड एट ए. ओके, आता रेंजिंग रॉड एट ए आपण बायसेक्ट केलेलं आहे, रिडिंग आपलं 0 आहे, सगळं ओके झालेलं आहे. ठीक आहे, आता नाउ वी हॅव टू मेजर अँगल एओबी. आता आपल्याला अँगल एओबी मेजर करायचं. मीन्स व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू रिव्हॉल्व द टेलिस्कोप फ्रॉम ए टू बी. ए कडून बी कडे आपल्याला टेलिस्कोप हा मूव्ह करायचा आहे. ठीक आहे, आणि मूव्ह करताना तुमचा जो अँगल तिथं मेजर झाला पाहिजे. अँगल मेजर झाला पाहिजे म्हणजे काय, तुमच्या इन्स्ट्रुमेंटने काहीतरी रिडिंग दाखवलं पाहिजे. हाऊ इन्स्ट्रुमेंट वुड गिव्ह द रिडिंग, जर अप्पर ज्या दोन प्लेट आहेत ह्या रिलेटिव्हली एकमेकांच्या मूव्ह झाल्या, तर त्या मूव्ह कधी होतील, जेव्हा अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज असेल. ठीक आहे, तुम्हाला अँगल जेव्हा मेजर करायचा, अँगल जेव्हा चेंज होऊ द्यायचा, तेव्हा अप्पर क्लॅम्प हा लूज पाहिजे. ठीक आहे, मग आता तुम्हाला अँगल मेजर करायचा, मग तुम्ही काय करणार, लोअरला टाईटच ठेवणार, अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज करणार आणि यू विल रिव्हॉल्व द टेलिस्कोप फ्रॉम ए टू बी. ओके, ए कडून बी कडे तुम्ही टेलिस्कोप रिव्हॉल्व करणार. व्हेन यू बायसेक्ट द रेंजिंग रॉड एट बी, you will tight the upper clamp screw and by using the upper tangent screw you will precisely bisect the instrument or the ranging rod at B. Okay, ranging rod at B हा तुम्ही bisect केला आणि you will just measure the angle, जो काही दिसतोय तो अँगल तुम्ही मेजर करणार. दिस इज द सिंपल मेथड ऑफ द मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँगल. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय लक्षात घेतली, जेव्हा तुम्हाला अँगल मेजर करायचा तेव्हा तुम्हाला अप्पर क्लॅम्प हा लूज ठेवायला लागतो आणि लोअर क्लॅम्प हा टाईट ठेवायला लागतो. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्हाला अँगल चेंज होऊ द्यायचं नाही, पण इन्स्ट्रुमेंट मूव्ह करायचंय, फिरवायचंय, म्हणजे तुम्हाला सगळ्यात इनिशियली तुम्हाला ए कडे न्यायचं होतं, 0-0 सेट केलेलं होतं, पण ए कडे न्यायचं होतं, तेव्हा तुम्ही काय केलं, अप्पर क्लॅम्प हा टाईटच ठेवलेला आणि लोअर क्लॅम्प हा लूज ठेवलेला. का, तर तुम्हाला रिडिंग जे आहे 0 ते आहे असं ठेवून तुम्हाला इन्स्ट्रुमेंट मूव्ह करायचं होतं. ठीक आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि जेव्हा अप्पर क्लॅम्प टाईट असतो तेव्हा लोअर हा लूज असतो, आणि जेव्हा लोअर हा लूज असतो तेव्हा अप्पर टाईट असतो. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. ठीक आहे, नाउ वी कम टू द नेक्स्ट. ओके, हे झाल्यानंतर एकदा तुम्ही रिडिंग घेतले एओबी, नाउ व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू चेंज द फेस ऑफ द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटचं फेस चेंज करा, म्हणजे लेफ्ट साईडला जे होतं ते राईटला आणा आणि तेव्हा एकदा रिडिंग घ्या. समजा पहिल्यांदा 30 डिग्री रिडिंग होतं, दुसऱ्या वेळेस पण समजा तुमचं 30.5 असं काहीतरी रिडिंग आलं समजा, तर फेस लेफ्ट आणि फेस राईटचे जे ऑब्झर्वेशन आहेत ते दोन्ही ऑब्झर्वेशनचं तुम्ही मीन घ्या. जो काही मीन येईल ते 30.25 समजा, तर दॅट वुड बी युअर फायनल angle observation. ठीक है, so the mean of the observation, that is face left and face right, is taken and the actual angle AOB is calculated by using the taking the mean of these two observations. Okay, the two observations are taken to eliminate any possible error due to imperfect adjustment of the instrument. Instrument ची जी imperfect adjustment असती, ठीक आहे, ती imperfect adjustment मुळे तुमचं इन्स्ट्रुमेंटचं जे रिडिंग आहे ते चुकू शकतं. तर ते रिमूव्ह करण्यासाठी यू हॅव टू टेक द फेस लेफ्ट अँड फेस राईट ऑब्झर्वेशन अँड टेक द मीन ऑफ दिस टू ऑब्झर्वेशन. ओके, देर आर टू मेथड्स ऑफ द मेजरिंग हॉरिझॉन्टल अँगल. आता बघा, हॉरिझॉन्टल अँगल मेजर करायच्या दोन मेथड आहेत. दीज आर द रिपिटेशन मेथड अँड रिइटरेशन मेथड. तुम्हाला एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच आर द मेथड्स ऑफ द मेजरिंग हॉरिझॉन्टल अँगल. तर रिपिटेशन आणि रिइटरेशन ही दोन नावं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, नाव सी Rushikesh More, your screen is visible over here. Okay.
Now direct method of measuring horizontal angle, I have written one table here. In tabular form I have written this. Okay, in tabular form I have written this. High angle AOB आपण measure केलाय. Just look at this table. हा table नीट बघून घ्या. Take a screenshot of this table and write in your notebook also. Before that, just take a screenshot of this also. I think you might have taken a screenshot of in a previous lecture. Then also I will give chance to you to take a screenshot. याचा एक screenshot घ्या. The procedure of measuring horizontal angle. Once you take a screenshot, let me know. Once you take the screenshot, Swapnil Dokte, please mute yourself. Once you take the screenshot, just let me know. Prasad Banur, have you taken a screenshot? Rohit Babar, screenshot घेतलाय का तुम्ही? Is my voice is audible? Yes, sir. From when it was muted? Okay, now we will move for the two methods that I have told you, that is repetition and reiteration method. Okay, in that we will discuss about the repetition method. Repetition method बद्दल आपण पाहूया आता इथं. ठीक आहे, आता बघा इथं क्लिअर एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. जस्ट लुक ॲट द फिगर shown over here. Just a minute. Dipti Chaugule, please rename yourself with your roll number. सर Okay, तिच्या आता फोनचा इथं- डिस्प्ले गेलाय त्यामुळं ते Okay. नेम नाही होत, रिनेम नाही होत. Okay, okay. सर माझा रोल नंबर 04 आहे. Okay, I will write. Now see the repetition method. In this method, the angle is added number of times. आता you can see in this figure, angle is added number of times. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला angle AOB हा measure करायचा. We have to measure angle AOB. Okay. In first set, this is written as a set. First set म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशन घेतलं आपण, इथून इथं मेजर केलं, पुन्हा सेकंड ऑब्झर्वेशन गेलं, इथून इथं तोच अँगल मेजर केला, आणि तिसरं ऑब्झर्वेशन घेतलं, त्यात पण हा तोच अँगल तिसऱ्या वेळेस आपण मेजर केलाय बघा. ठीक आहे, वी हॅव टेकन 3 set. You can take 5 set also, 4 set, 10 set as you wish. Okay.
जेवढे तुम्ही सेट वाढवसाल तेवढं तुमचं अॅक्युरेसी वाढत जाणार. ठीक आहे. नाउ सी इन दिस मेथड द अँगल इज ऍडेड नंबर ऑफ टाइम्स. अँगल इज ऍडेड नंबर ऑफ टाइम्स. तर याच्यात काय केले आपण, इथून 0 डिग्री होता, सपोज हा अँगल 30 डिग्री आहे, तर तुम्ही जेव्हा A to B जाता तेव्हा तुम्हाला 30 डिग्री अँगल दिसला. ठीक आहे. हा जो 30 डिग्री अँगल दिसलाय तो तुम्ही सेकंड सेटसाठी इनिशियल म्हणून तसाच कायम ठेवला. म्हणजे हा जो 0 to तुम्ही 30 डिग्री इथं आलेला आहे, हा दुसऱ्या सेटसाठी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट मध्ये तसाच ठेवलाय ऍज अ इनिशियल रिडिंग. ठीक आहे. यू कॅन सी हिअर, हा इनिशियल तसाच ठेवलाय. त्याच्यानंतर तुम्ही अँगल पुन्हा मेजर केला A to B, मग त्याच्यात पुन्हा 30 डिग्री अँगल आहे म्हणून ऍड झाला, तो झाला 30 आणि 30 60 झाला. ठीक आहे. हा 60 झाला. हा जो 60 जो रिडिंग आहे सेकंड सेटचा, हा तिसऱ्या सेटसाठी तुम्ही इनिशियल म्हणून घेतला पुन्हा. ठीक आहे. तिसऱ्या वेळेस पुन्हा तोच अँगल तुम्ही मेजर करताय, तेव्हा तो मेजर करताना जो इनिशियल अँगल आहे तो दुसऱ्या सेटचा फायनल अँगल घेतला. ठीक आहे. हा 60 घेतला आणि पुन्हा तुम्ही तिसऱ्या वेळेस रिडिंग मेजर केलं, तेव्हा तुम्हाला त्या 60 मध्ये अजून 30 डिग्री ऍड होऊन तुम्हाला जो फायनल अँगल मिळतोय, ठीक आहे, तो तुम्ही राईट डाऊन केला. ठीक आहे. हा झाला 90 डिग्री. आणि मग तुम्ही किती वेळा प्रोसिजर रिपीट केली आहे, ठीक आहे, त्यांनी त्या अँगलला डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला जो काय अँगल असेल तो मिळतो. तर हे तुम्ही रिपिटेशन का केलं, तर इन्स्ट्रुमेंट मध्ये काही एरर्स असतात, ते एरर रिमूव्ह करण्यासाठी आपण हे असं रिपिटेशन करतो. ठीक आहे. नाउ सी रिपिटेशन मेथड ची डेफिनेशन बघा. इन दिस मेथड द अँगल इज ऍडेड नंबर ऑफ टाइम्स, द टोटल इज डिवाइडेड बाय द नंबर ऑफ रीडिंग टू गेट द अँगल. The total is divided by the number of readings to get the angle. Okay. The angle should be measured clockwise in a face left and right positions. Okay. With the 3 repetition each face. आता हे जे अँगल आपण मेजर करायचंय ते आपण फेस म्हणजे सेम, म्हणजे तुम्ही थिओडोलाइट इन्स्ट्रुमेंट जर यूज करत असाल तर कीप इट इन माइंड ऑलवेज की यू हॅव टू टेक ऑब्झर्वेशन्स विथ फेस लेफ्ट फेस राईट. हे घ्यावेच लागतात आणि त्याचे तुम्ही मीन घेताच. ठीक आहे. तर the final reading of the first observation will be initial reading for the second observation. This is a very important statement in this. The final reading of first observation म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशन जे आहे, हे जे पहिलं ऑब्झर्वेशन आहे त्याचं फायनल रिडिंग हे जे 30 डिग्री आहे, that would be the initial reading for the second observation. सेकंड ऑब्झर्वेशनचं ते इनिशियल रिडिंग आहे. ठीक आहे. Then final reading of the second observation that is 60 degree would be the initial reading for the नेक्स्ट ऑब्झर्वेशन. म्हणजे जे फायनल रिडिंग आहे ते पुढच्या ऑब्झर्वेशनला आपण कॅरी फॉरवर्ड करतोय. ठीक आहे. याच्यात हे सगळ्यात महत्वाचं आहे. अँड सो ऑन अशी प्रोसिजर आहे याची. द फॉलोइंग प्रोसिजर शुड बी अडॉप्टेड. आता बघा अँगल कसा मेजर करायची त्याची प्रोसिजर बघूया आपण. ओके. जस्ट अ मिनिट. Suppose the angle AOB is to be measured. आता बघा इथं सपोज यू हॅव टू मेजर अँगल AOB. ओके. हा जो अँगल आहे तो तुम्हाला मेजर करायचा समजा. ठीक आहे. आणि कुठल्या मेथडनी तर रिपिटेशन. ओके. ह्याच्यात आपण रिपीट करतोय प्रोसिजर. ठीक आहे. रिपिटेशन मेथडनी मेजर करायचंय. द थिओडोलाइट इज सेट अप ऍट 0 O. थिओडोलाइट हा आपण O या पॉइंट पाशी सेट केला. ठीक आहे. इथं आपण थिओडोलाइट सेट केला. The instrument is centered and leveled properly. Instrument centering, leveling त्याचं केलं. Vernier A is set to 0 degree आणि Vernier B is set to the 180 degree. म्हणजे कोणताही अँगल मेजर करताना तुम्हाला वर्नियरचं सेटिंग करावं लागतं, ते तुम्ही केलं. ठीक आहे. नाऊ आता बघा तुम्हाला अँगल मेजर करायचंय. ठीक आहे. अँगल मेजर करायचंय त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंट ए कडे फेस करता तेव्हा तुमच्या इन्स्ट्रुमेंटवर 0 डिग्री सगळ्यात स्टार्टला रिडिंग पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात स्टार्टला तुमचं इन्स्ट्रुमेंटवर 0 डिग्री रिडिंग पाहिजे. सो for that the upper clamp is fixed and lower one is loosened. आता तुमच्या इन्स्ट्रुमेंटला 0 डिग्री रिडिंग आहे, पण तुमचं इन्स्ट्रुमेंट हे असं कुठंतरी फेसिंगला आहे. म्हणजे तुम्ही इन्स्ट्रुमेंटला सेट केलंय पण तुमचं इन्स्ट्रुमेंट असं कुठेतरी फेसिंगला आहे. ते तुम्हाला ए कडे आणायचंय. ठीक आहे. ते फिरवून तुम्हाला ए कडे आणायचं असं. ठीक आहे. तर हे करत असताना तुमचं जे 0 डिग्री रिडिंग आहे इन्स्ट्रुमेंट मध्ये ते गेलं नाही पाहिजे. ठीक आहे. ते गेलं नाही पाहिजे म्हणजे तुमचा अँगल चेंज झाला नाही पाहिजे. तर तो अँगल चेंज होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार,
तर अप्पर क्लॅम्प हा टाईट ठेवणार आणि लोअर क्लॅम्प हा लूज करणार आणि इन्स्ट्रुमेंट ए कडे डायरेक्ट करणार. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंटवर जे 0 डिग्री रिडिंग आहे ते चेंज झालं नाही पाहिजे, पण इन्स्ट्रुमेंट तर ए कडे आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही अप्पर क्लॅम्प हा टाईट ठेवणार आणि लोअर क्लॅम्प लूज करून इन्स्ट्रुमेंट वुड रिव्हॉल्व टुवर्ड्स ए आणि ए कडे आल्यानंतर यू विल फिक्स द लोअर क्लॅम्प स्क्रू. बघा इथं काय सांगितलंय. द अप्पर क्लॅम्प इज फिक्स्ड अँड लोअर वन इज लूजन्ड by turning the telescope to the ranging rod at A perfectly bisect with the help of the lower clamp screw and lower tangent screw आणि hence the initial reading on A would be 0 degree. ठीक आहे. ए पैसे आल्यानंतर तुमचा अप्पर तर ऑलरेडी टाईट होता, लोअर क्लॅम्प पण टाईट करून टाकायचा. ठीक आहे. आणि टँजंट स्क्रूनी प्रिसाइज बायसेक्टिंग करायचं त्याला. ठीक आहे. नाव सी. आता बघा, आता ए कडे आलाय, तुमचं रिडिंग दिसतंय तुम्हाला. ए कडे आल्यानंतर तुमचं रिडिंग 0 डिग्री दिसतंय. आता बघा पुढची प्रोसिजर. आता आपल्याला इन्स्ट्रुमेंट ए कडून बी कडे मूव्ह करायचंय आणि ए कडून बी कडे जाताना या केसमध्ये तुमच्या इन्स्ट्रुमेंटवर काहीतरी रिडिंग दिसलं पाहिजे. का तर आपल्याला अँगल मेजर करायचं ना. म्हणजे रिडिंग मेजर करायचंय म्हणजे तुम्हाला काय करायचंय, दोन्ही प्लेटची मुवमेंट झाली पाहिजे. दोन्ही प्लेटची मुवमेंट झाली पाहिजे म्हणजे काय करायचंय, यू हॅव टू लूज द अप्पर क्लॅम्प स्क्रू. अप्पर क्लॅम्प स्क्रू जो आहे तो लूज करायचा. अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज केला तरच तुमचा अँगल येणार. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचा अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज असतो त्या टायमिंगला नेहमी लोअर हा टाईटच असतो. ठीक आहे. मग इथं बघा काय सांगितलंय. द अप्पर clamp is loosened and telescope is turned clockwise perfectly bisect the ranging rod at A. अप्पर क्लॅम्प लूज करा आणि इन्स्ट्रुमेंटला बी कडे डायरेक्ट करा. बी कडे आल्यानंतर तुमचा काहीतरी अँगल त्यात दिसायला लागला. सपोज 30 डिग्री दिसायला लागला. 30 डिग्री दिसायला लागला की तुम्ही काय करणार, अप्पर क्लॅम्प हा टाईट करून टाकला लगेच. ठीक आहे. आणि रिडिंग लिहून टाकले तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या फील्ड बुक मध्ये. ठीक आहे. आता तुम्ही बी कडे आलात. ठीक आहे. ए कडून बी कडे आलात. आता बघा, हा झाला फर्स्ट सेट. आता सेकंड सेट तुम्हाला घ्यायचा. फर्स्ट सेटचा झाला तुम्ही ए कडून बी कडे, तर तुम्हाला सेकंड सेट घ्यायचा. सेकंड सेट मध्ये हाच अँगल एओबी अँगल अजून एकदा मेजर करायचा आहे. ठीक आहे. अजून एकदा अँगल मेजर करायचा आहे. पण इन्स्ट्रुमेंट मध्ये जे 30 डिग्री रिडिंग आहे हे आहे असं ठेवायचंय तुम्हाला. आहे असं तसंच ठेवायचंय ए कडे डायरेक्ट असताना. मग तुम्हाला इन्स्ट्रुमेंट तर मूव्ह करायचंय ए कडे, पण इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग जे आहे ते चेंज झालं नाही पाहिजे. इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग चेंज नाही झालं पाहिजे म्हणजे थोडक्यात काय करायला लागणार तुम्हाला, अप्पर क्लॅम्प स्क्रू हा टाईटच ठेवायला लागणार आणि लोअर क्लॅम्प स्क्रू फक्त लूज करायचा. ठीक आहे. सो अप्पर क्लॅम्प इज लूजन अँड लोअर क्लॅम्प इज टायटन अँड इन्स्ट्रुमेंट इज रिव्हॉल्व टुवर्ड्स द ए अगेन. इन्स्ट्रुमेंट ए कडे आणलं आणि ए कडे आल्या लगेच लोअर क्लॅम्प हा टाईट केला. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंटचा अप्पर हा लूज टाईट होता आणि लोअर हा लूज होता आणि इन्स्ट्रुमेंट ए कडे आणलं म्हणजे तुमचं इन्स्ट्रुमेंट 30 आहे असं तसंच रिडिंग दिसणार आणि आले लगेच लोअर क्लॅम्प टाईट केला. ठीक आहे. आता पुन्हा ए कडे बी सेकंड सेट ऑफ रिडिंग घ्यायचंय तुम्हाला, म्हणजे ए कडून बी कडे जायचंय. अँगल काहीतरी वाढला पाहिजे त्यात, म्हणून पुन्हा लोअर क्लॅम्प हा टाईटच ठेवला, अप्पर क्लॅम्प लूज केला आणि इन्स्ट्रुमेंट पुन्हा बी कडे नेलं. समजा त्याच्यात 60 डिग्री रिडिंग आलं. पुन्हा अप्पर क्लॅम्प टाईट केला. ठीक आहे. पुन्हा तिसऱ्या सेटसाठी पुन्हा तुम्हाला